महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने आज जम्मू और कश्मीर के बाढ़ प्रभावित नागरिकों के लिए राहत सामग्री से भरे ट्रक को हरी झंडी दिखाकर रवाना किया। इस ट्रक के माध्यम से बाढ़ पीड़ितों तक आवश्यक वस्तुएं पहुंचाई जाएंगी, जिससे उनकी तत्कालिक जरूरतें पूरी हो सकेंगी और पुनर्वास की प्रक्रिया में गति मिलेगी। इस अवसर पर भाजपा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष और विधायक रविंद्र चौहान सहित कई गणमान्य लोग मौजूद रहे। सभी ने एक स्वर में विश्वास व्यक्त किया कि महाराष्ट्र से भेजी गई ये मदद प्रभावित परिवारों के लिए राहत और उम्मीद का स्रोत बनेगी। उपस्थित नेताओं ने कहा कि इस प्रकार के कदम समाजों की एकजुटता और देश की अखंडता का प्रतीक है। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने अपने संबोधन में कहा कि जम्मू कश्मीर के लोगों की पीड़ा महाराष्ट्र का भी दर्द है। उन्होंने भरोसा जताया कि भाजपा महाराष्ट्र प्रदेश की यह पहल न सिर्फ मदद पहुंचाने का कार्य करेगी, बल्कि संकट की घड़ी में एक दूसरे के साथ खड़े रहने का संदेश भी देगी। मुख्यमंत्री ने सभी नागरिकों से अपील की है कि वे अपनी क्षमता अनुसार बाढ़ पीड़ितों की सहायता में योगदान दें। जम्मू काश्मीर मध्ये मोठ्या प्रमाणावर पूर परिस्थिती तयार झाली आणि त्यामुळे अनेक लोकांवर संकट उद्भवलेलं आहे। महाराष्ट्र शासनाच्या वतीने आजच आम्ही तिथल्या मुख्यमंत्री सहायता निधी करता 5 कोटी रुपये हे शासनाच्या वतीने दिले आहेत। त्याचवेळी भारतीय जनता पक्षाने हा निर्णय घेतला की त्या ठिकाणी राहत सामुग्री ही आपण या ठिकाणून पाठवायची। आमचे अध्यक्ष रविंद्र चौहानजी यांनी जम्मू काश्मीरचे जे भाजपचे अध्यक्ष आहेत आणि पदाधिकारी आहेत यांच्याशी चर्चा करून तिथे कुठल्या गोष्टीची आवश्यकता आहे ते समजून घेतलं आणि आज मोठ्या प्रमाणात ही सामुग्री आम्ही पाठवतो आहोत। या ठिकाणी जरी आपल्याला एक ट्रक दिसत असला तरी वेगवेगळ्या ठिकाणून असे ट्रक आम्ही मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाठवतो आहोत की ज्यातनं जास्तीत जास्त लोकांपर्यंत अन्नधान्य असेल, वेगवेगळ्या उपयोगाच्या वस्तू असतील, अशा सगळ्या गोष्टी आणि जी काही तिथे आवश्यकता आहे त्या आवश्यकतेनुसार आम्ही पाठवतो आहोत। आणि आमच्या जम्मू काश्मीरच्या भारतीय जनता पक्षाला आम्ही सांगितलंय की तुम्हाला जेवढ्या प्रमाणात ही सामुग्री लागेल तुम्ही आम्हाला मागा, आम्ही तेवढ्या प्रमाणात देण्याचा प्रयत्न करू। कारण शेवटी आपला जो देश आहे या देशामध्ये कुठल्याही राज्यामध्ये संकट आलं तर त्या संकटात एकमेकाला मदत करणारे आपण लोक आहोत आणि म्हणूनच भारतीय जनता पक्षाने हा जो काही निर्णय घेतला त्याबद्दल मी आमचे अध्यक्ष रविंद्र चौहानजी यांचं देखील मनापासून अभिनंदन करतो। माना पानाचा ना त्या गोत्याचा पसारा लई बाई वाढला। रुसवा नको ग बाई कुणाचा मोठ्यानी उतारा काढला। लगीन घाई सुचून देई खरेदीने पणा काढला। खरेदीला वर्षी धीने उत्साह नवा आणला। बांधला बसका बांधला, बांधला बसका बांधला, बांधला बसका बांधला, बांधला बसका बांधला। कमी किमतीत आणि क्वालिटी सोबत बरं का? और सिटी आहे तर शक्य आहे।